काँग्रेस नेते राहुल गांधींना नाशिक कोर्टामध्ये उपस्थित राहण्याचे आदेश। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल याचिकेत जामीन मिळवण्यासाठी राहुल गांधींना उपस्थित राहावं लागणार। महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज 11:30 वाजता बैठक। अंबादास दानवेंच्या शासकीय निवासस्थानी बैठकीचं आयोजन। बैठकीमध्ये अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर होणार महत्त्वाची चर्चा। गुजरातच्या ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची मातोश्रीवर बैठक, तर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक संपन्न। उद्धव ठाकरेंनी सर्व पदाधिकाऱ्यांना केलं मार्गदर्शन। धुळ्यातील पोद्दार शाळेजवळ बस थांबा बनवण्याची मागणी। ठाकरेंच्या शिवसेनेकडून एसटी महामंडळाला मागणीचं निवेदन। राजापूर तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन खासदार विनायक राऊतांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन। यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित। अमरावतीच्या तिवसा येथे तूर खरेदीचा शुभारंभ। खासदार बळवंत वानखडे आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये तूर खरेदीला सुरुवात। धुळ्यामध्ये कॅन्सर आणि आयुष रुग्णालयासंदर्भात खासदारांच्या उपस्थितीमध्ये भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बैठक संपन्न। तर या बैठकीमध्ये हॉस्पिटलच्या उभारणीसंदर्भात विविध विषयांवर करण्यात आली चर्चा। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष युवक संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून 2 लाख सदस्य नोंदणीची शक्यता। तर नोंदणीची सुरुवात पंढरपुरातील अजित पूर्व युवक संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आली। मुंबईमध्ये दिंडोशीमध्ये काँग्रेसचं आंदोलन। राज्यमंत्री योगेश कदम यांच्या विरोधामध्ये काँग्रेस आक्रमक। पुणे प्रकरणावर राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त। चंद्रपूरमध्ये संयुक्त आदिवासी कृती समितीच्या वतीने विदर्भस्तरीय वैवाहिक परिचय मेळावा संपन्न। यावेळी पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांचा नागरी सत्कार। हिंगोलीमध्ये अशोक चव्हाण यांच्या हस्ते ओमप्रकाश देवडा पीपल्स बँकेच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन। माजी मंत्री रावसाहेब दानवे, आरबीआयचे संचालक सतीश मराठे यांची उपस्थिती। हिंगोलीच्या वलाना गावात 1 दिवस गावकऱ्यांसाठी उपक्रम। ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देत योजनांच्या संदर्भात जनजागृती करण्यात आली। चिपळूण नगर परिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत सायकल आणि पायी प्रवास करण्याचा उपक्रम। नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या संकल्पनेतून गेले 3 महिने हा उपक्रम चिपळूणमध्ये राबवला जातोय। सोना आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला। आठवडाभरात सोन्याचे दर 1000ने उतरले तर चांदी 3500 स्वस्त। संगमनेर बचाव कृती समितीचं संगमनेरमध्ये आंदोलन। संगमनेर जिल्हा व्हावा या मागणीसाठी संगमनेरच्या प्रांत कार्यालयाच्या समोर आंदोलनाला सुरुवात। मुंबईच्या आझाद मैदानामध्ये डोंगरी जनपरिषदेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन। गंगाखेड तालुक्यातील डोंगरी भाग म्हणून जाहीर करण्यात यावा यासाठी आंदोलन। महाबोधी बौद्ध महाविहार ताब्यात देण्यासाठी संभाजीनगरमध्ये धरणे आंदोलन। विहारावर काही शक्ती आपला कब्जा करून अन्याय करत असल्याची भावना बौद्ध धर्मगुरू यांनी केली व्यक्त। हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये रथोत्सव सोहळा साजरा। या सोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती। हिंगोलीच्या सेनगाव शहरामध्ये नगरपंचायतीच्या वतीने राबवण्यात आली स्वच्छता मोहीम। मोहिमेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांसह नगरपंचायतीचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा देखील सहभाग। परभणीमध्ये वाळू चोरीच्या विरोधात पोलिसांची जोरदार कारवाई। वाळूची चोरटी वाहतूक करणारे 3 हायवा पोलिसांनी घेतले ताब्यात। कारवाईमध्ये 46 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। परभणीमध्ये शासकीय योजनेच्या लाभासाठी कुणी अडवणूक करत असेल तर तक्रार करा। राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचं नागरिकांना आवाहन। परभणीमध्ये विहिरीचं वर्क ऑर्डर मंजुरीसाठी 35,000ची लाच। बीडीओसह सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल। महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं कुलूप तोडत तिजोरी फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न। परभणीच्या गंगाखेड येथील घटना। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांनीच पकडला सामूहिक कॉपीचा प्रकार। बल्लारपूर तालुक्यातील विसापूरच्या वानखेडे विद्यालयातील प्रकार। शिक्षकाच्याच मदतीने सुरू होती कॉपी। जालन्याच्या नावारोड येथील एका शेतात लावण्यात आल्या रेड्यांच्या टक्करी या प्रकरणी 6 जणांवर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। धुळे शहरातील वाखारकर नगर येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला आग। आगीमुळे घरातील अनेक वस्तूंचं नुकसान। वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी। जळगावच्या वरण गावात बसस्थानक परिसरामध्ये टायरच्या दुकानाला भीषण आग। आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट।
उन्हापासून ड्रॅगन फळांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांकडून हिरव्या शेडनेटचा वापर। इंदापूर तालुक्यामध्ये सध्या उन्हाची दाहकता वाढल्यानं केला शेडनेटचा वापर। यंदा कापसाला अपेक्षित दर मिळत नाही आणि सीसीआय कडून देखील कापूस खरेदी बंद। वाशिम जिल्ह्यातील शेतकरी निराश झाले असून त्यांनी कापसाच्या शेतात जनावरं सोडल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्र सरकारने शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा आणि शेतकऱ्यांचे कष्ट कमी व्हावेत यासाठी हार्वेस्टर खरेदीसाठी सबसिडी जाहीर। योजनेचा लाभ घेत अनेक शेतकऱ्यांनी हार्वेस्टर खरेदी केले असून वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार परिसरामध्ये गव्हाच्या काढणीला आला वेग। हिंगोली जिल्ह्यामध्ये तलावांच्या पाणी पातळीमध्ये घट। गावकऱ्यांवर पाणी टंचाईचं संकट। पाणी पातळीमध्ये 50% अधिकची घट। वाशिमच्या मानोरा तालुक्यात लिंबूऐवजी झाडाला लागले इडलिंबू। कृषी विज्ञान केंद्राकडून फसवणूक झाल्याची शेतकऱ्यांची तक्रार। नांदेड जिल्ह्यामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांची मुजोरी। तलाठ्याला मारण्याची दिली धमकी। या प्रकरणी ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। अमरावती जिल्ह्यात वाळू विक्री संदर्भात नवं धोरण फसलं। 21 डेपो सुरू तर उर्वरित 23 डेपो मात्र बंद। अकलूजमध्ये भाजपची शाखा स्थापन केल्याच्या कारणावरून एकाला मारहाण करत तलवारीने धमकावल्याचा प्रकार। या प्रकरणी पोलीस ठाण्यात 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। सोलापूरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेनं छायाचित्रकार प्रदीप ठोंगे यांचा मृत्यू। बार्शीच्या बाह्यवळण उपळाई ठोंगे चौकामध्ये अपघात। या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। अधिकचा तपासही सुरू। पश्चिम रेल्वेवरील विनातिकीट प्रवाशांना 2.25 कोटींचा दंड। एसी लोकलमधील घुसखोरांवर कारवाई। गुजरात सीमेलगत असलेल्या विसरवाडी परिसरात पोलिसांची कारवाई। 10,80,000 रुपयांचा देशी विदेशी मद्याचा साठा जप्त। खांडबारा डोगेगाव रस्त्यावर करण्यात आली कारवाई। छत्रपती संभाजीनगरमधील लुटमारी घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अटकेत। विविध पोलीस ठाण्यात लुटमार घरफोडी आणि चोरी असे गंभीर स्वरूपाचे एकूण 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती। कोल्हापुरातील 2 अट्टल चोरट्यांना पोलिसांनी केली अटक। चोरट्यांकडून विविध ठिकाणी चोरलेल्या 7 दुचाकी केल्या जप्त। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या। कर्जामुळे शेतकऱ्यानं आपलं जीवन संपवलं। छत्रपती संभाजीनगरच्या करंजखेड येथे तरुणाचं अपहरण। पिशोर पोलिसांनी सुटका करत 6 जणांना घेतलं ताब्यात। अमरावतीमध्ये प्लास्टिक टाकी वाहून नेणाऱ्या ट्रकला समृद्धी महामार्गावर भीषण आग। धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा बोडखा गावाजवळची घटना। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। जालन्यामध्ये वीज चोरी करणाऱ्या भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल। वीज पुरवठा खंडित असताना चोरून घेतली वीज। महावितरणाच्या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भरधाव वाहनाच्या धडकेमध्ये फार्मसीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी। जळगावच्या ममुराबाद जवळील घटना। मुंबई गोवा महामार्गावर रात्री कंटेनर उलटून पेटला। वाखेड घाटामध्ये घडला अपघात। स्थानिकांनी ड्रायव्हर आणि क्लीनरला वाचवलं। राजापूर अग्निशमन विभागानं स्थानिक नागरिकांच्या मदतीनं आगीवरती नियंत्रण मिळवलं। भरधाव बाईकची रिक्षाला जोराची धडक। अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी तर कल्याण बदलापूर मार्गावरची घटना। ट्रक चालकाची भरधाव रिक्षाला जोराची धडक। रिक्षामधील विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत। ट्रक चालक घटनास्थळावरून फरार। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात। 21 मार्चपर्यंत अधिवेशन असणार। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून चहापान कार्यक्रमाचं आयोजन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।